नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। दरवर्षी जगभरातील शैक्षणिक संस्थांचे रँकिंग जाहीर करणाऱ्या QS वर्ल्ड या संस्थेने 2026 साठीचे रँकिंग जाहीर केले आहे। यावेळी IIT दिल्लीने जगभरात 123वे रँकिंग मिळवले असले तरी जागतिक स्तरावर टॉप 100 विश्वविद्यालयांमध्ये भारतातील एकाही शैक्षणिक संस्थेचा समावेश नाही। 2025 मध्ये IIT दिल्ली जागतिक स्तरावर 150व्या क्रमांकावर होती, तर यावेळी या संस्थेला 123वे स्थान मिळाले आहे। IIT दिल्लीने IIT बॉम्बेला मागे टाकले आहे, ज्याने गेल्या दशकात या रँकिंगच्या 6 आवृत्त्यांमध्ये देशातील संस्थांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले होते। त्याच वेळी IIT बॉम्बे 11 क्रमांकांनी घसरून 129व्या क्रमांकावर आली आहे। यावर्षी QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये 100हून अधिक देशांमधील 1,500हून अधिक संस्थांचा समावेश आहे। यावर्षीही अमेरिकेने या यादीत वर्चस्व गाजवले आहे, तर आशियाई आणि युरोपीय देशांनी त्यांची उल्लेखनीय उपस्थिती दर्शवलेली आहे। QS युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये अमेरिका सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारा देश राहिला आहे। त्यांचा या यादीत 192 संस्थांचा समावेश आहे। या यादीत अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स मधील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने 100 गुणांसह QS वर्ल्ड रँकिंग 2026 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे। त्यानंतर लंडनचे इम्पिरियल कॉलेज 99.4 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी 98.9 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे। चौथ्या क्रमांकावर हार्वर्ड युनिव्हर्सिटी, 5व्या क्रमांकावर केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, 6व्या क्रमांकावर ETH झ्युरिक, 7व्या क्रमांकावर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर, 8व्या क्रमांकावर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि 10व्या क्रमांकावर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे। गेल्या वेळी भारतात प्रथम क्रमांकावर असलेले IIT बॉम्बे आता दुसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र त्यांचे रँकिंग थोडेसे खाली आले आहे। 2025 मध्ये ते 118व्या क्रमांकावर होते आणि आता ते 129व्या क्रमांकावर आले आहे। IIT मद्रास आता 180व्या क्रमांकावर आहे, जी पहिल्यांदाच टॉप 200 मध्ये समाविष्ट झाली आहे। गेल्या वर्षी ती 227व्या क्रमांकावर होती। या तिघांनंतर IIT खरगपूर आणि IISc बंगळुरू यांनी चौथे आणि 5वे स्थान पटकावले आहे। दिल्ली विद्यापीठ आता 328व्या क्रमांकावर आले आहे। गेल्या वर्षी ते 407व्या क्रमांकावर होते। या वर्षी भारतातील 8 नवीन संस्थांचा या रँकिंग मध्ये समावेश करण्यात आला आहे। आता भारतातील एकूण 54 संस्थांचा QS रँकिंग मध्ये समावेश करण्यात आला आहे। अमेरिका 102, UK 90 आणि चीन 72 नंतर भारत चौथ्या क्रमांकावर आहे। QSच्या मते गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 500 विद्यापीठांनी जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026 मध्ये त्यांची कामगिरी सुधारलेली आहे। यापैकी मलेशियाच्या सनवे विद्यापीठाने सर्वात मोठी वाढ झाली आहे, ज्याने सुमारे 120 क्रमांकांनी सुधारणा केली आहे। QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग लंडन स्थित जागतिक उच्च शिक्षण विश्लेषण फर्म क्वार्कवे सायमन्स द्वारे प्रकाशित केले जाते। ही रँकिंग अनेक पॅरामीटर्सवर आधारित आहे, जसे की शैक्षणिक प्रतिष्ठा, प्राध्यापक आणि विद्यार्थी गुणोत्तर, संशोधन परिणाम, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि पदवीधरांची रोजगार क्षमता। या रँकिंग मध्ये भारतीय विद्यापीठांनी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी टॉप 100 मध्ये अजून एकही भारतीय संस्था नाही। भारतीयांची ही प्रतीक्षा कधी संपेल माहित नाही।